लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहले खरंच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढे जगात माय मानतो मराठी आमच्या मनात रंगते मराठी आमच्या उराउरात स्पंदते मराठी माझ्या मराठीचे बोलू कौतुके परे अमृतातही पैजा जिंकेल असे अक्षर रसक मिळविलं. रॉयल ग्रुप सायरो मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 आणि अतिशय महत्वपूर्ण मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जिथे पुन्हा एकदा लढाई अस्तित्वाची येऊन ठेपलेली आहे. अनेक वर्ष आपण पाहतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळलेला आहे, परंतु त्यांच्या समोर आपण पाहतो जगदंब 11 उरोळकांच्या संघासारख्या एका ताकदवान आपण पाहतोय संघाचं आव्हान इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जगदंब 11 उरुळ कांचन या संघाकडनं षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती धावतील मंगेश हरिहर. अनेक वर्ष खरं तर आपण पाहतो जगदंब 11 आणि नवे नव्हतं उरुळ कांचन या गावाचा इतिहास मोठा सांगितला जातो आणि त्या इतिहासामध्ये वैभवाची भर घालणारा गोलंदाज म्हणून आम्ही मंगेश हरिहर यांना इथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. येस, पहिला चेंडू आपण पाहतो डीप पॉइंट बंद पलान करतो चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर संकेत काकडेचा पहिला चेंडूवरती सनसनी चौकार. लढाई अस्तित्वांची इथे मैदानाच्या आत येऊन थांबलेली आहे आणि जिथे लढाई अस्तित्वांची आहे तिथे तुमचं सत्तज्ञान हे ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. तुमच्या फिलॉसॉफीज महत्वाच्या असतात. तुम्ही पॉझिटिव्हली विचार करता की निगेटिव्हली विचार करता यावरनं प्रवास ठरलेला होता. बॅटची आतली कड होती. राजू पाटे संघाचे आयकॉन हे जे आपण पाहतो यष्टीरक्षक म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात. इथे आपण पाहतो लो कॅच होता त्यामुळे झेल सुटला असं मी म्हणणार नाही, कारण चेंडू पर्यंत तोपर्यंत राजू पाटे यांच्या हातात झालेले नव्हते. तिथे चांगले गोलंदाजी मंगेश हरिहर अनेक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा कर्तृत्व उभा करणारा खेळाडू आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. संकेत काकडेचा या षटकातला दुसरा सनसनी चौकार. बडे बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून आपण अनेक वेळा संकेत काकडे यांना पाहायला मिळालेला आहे आणि या चौकाराबरोबरच आपण पाहतो प्रसिद्ध निवेदक आदरणीय रावसाहेबजी चक्र सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये सर आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 4 धावा इथे मैदानावरती आल्यात. चांगली कामगिरी. यावेळेचा चेंडू होता बॅकफुटला गेले, पाठीमागे सारखं जागा बनवता निखिल लोणारे चेंडूला पाठमोर आहेत. तिथे 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या 2 धावी बरोबरच धावपळ पुढे 10 धावा इथे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या सामन्यामध्ये या संकेत काकड्याने मैदानाच्या सर्व सीमारेषा खळखळ करून सोडलेलं होतं. जबरदस्त बॅटिंग त्याची इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं अपयश आलं, परंतु पहिल्या सामन्यात ते जिंकलेले होते त्यामुळे पुन्हा एकदा संधी आहे. लीग फेरीमध्ये आपण इथे खरं तर खेळत आहोत. पहिला सामना तुम्हाला जिंकावा लागेल. जर पहिला सामना तुम्ही जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये जर पराभूत झाला तरी देखील संधी. वाह, सुंदर फटका, बॅकफुट पंच, संकेत काकडेचं आक्रमण, चेंडू डिफ्लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. साइड स्क्रीनला आदळला हा खणखणी षटकार. संकेत काकडे असाच मोठ्या सामन्याचा मोठा सुपरस्टार राहिलेला आहे. हाफ पिच टेनिस क्रिकेट पासून करता या खेळाडूंना मी पाहिलं आहे आणि मला वाटतं अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये फुल पिच टेनिस क्रिकेटमध्ये देखील कमालीचं लालित्य दाखवलं. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरले पंच तिथे मुख्य पंचाचा खरं तर इशारा स्कोरले पंचाच्या तिथे अगदी बाजूला का क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव तुम्हाला पाहायला मिळेल. त्याबरोबरच 9 चेंडू आहे आणि धावफलक आपोआप पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता पाहायला मिळतात अगदी 18 धावा आहेत. फ्रीडचा बॉल संघाचा आयकॉन स्ट्राईक वरती आहे. आज दिवसभरामध्ये वैभव माळीने देखील या मैदानावरती चांगली कामगिरी केली. पाठीमागच्या सामन्यामध्ये त्याला साथ मिळालीच नाही. सुरुवातीला जर साथ मिळाली असती तर मग मात्र खरं तर सामन्याचा निकालच वेगळा लागला असता, परंतु जसे फलंदाज कोलमडल्यानंतर वैभवदादांनी पाठीमागे घेऊन चांगली बॅटिंग केली, परंतु इथे स्टार्ट चांगला आहे. फ्रीडचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. फ्रीडचा बॉल असेल त्या फ्रीडच्या चेंडूवरती कशी कामगिरी मैदानावरती होईल. धावफलक 18. हा बॉल
नो बॉलचा कॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकली असता 19 धावा आहे. धाव्यांची उधळण इथे मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. फ्री हिट कंटिन्युअसली इथे मैदानावरती असणार आहे आणि तो फ्री हिटचा चेंडू मंगेश हरिहर यांना इथे टाकायचा आहे. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईन डावा पाय पुढे टाकला. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथं मैदानावरती नाहीये. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रसन्नदादा कापरे साहेब यांच्या मालकीचा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 20 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि पहिल्या षटकामध्ये संकेत काकडे नावाच्या वादळाने अधिराज्य गाजवलं. 20 धावा धावपलकावरती आहेत. चला चला स्पीडअप करूयात आपण. दुसऱ्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्क वरती आपण कृष्णा कांबळे यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. लढाई खूप प्रचंड मोठी इथे मैदानावरती असणार आहे. आम्ही सातत्याने सांगितलं की संघर्ष रडवतो परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे संघर्षातून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आणि अस्तित्व एकदा निर्माण झालं का मग तुमच्या जगण्यात आणि वागण्या बोलण्यात रुबाब निर्माण होतो. तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही. तो रुबाब मात्र तुमच्या वागणुकीतून खरं तर पाहायला मिळतो आणि इथे मात्र तो रुबाब तुम्हाला मैदानाच्या पाहायला मिळणार आहे. शिरूर टेनिस क्रिकेट एका वेगळ्या वंचीवरती करत नेणारं नाव आणि शिरूर शहराचे कोहिनूर हिरा म्हणून ज्यांच्याकडे अनेक वेळा आपण पाहिलं क्रिकेटचा रोमांच ही पदवी ज्यांना खरं तर राहिलेली आहे आदरणीय सतीश गावडे सरांचं याच ठिकाणी शुभागमन आहे. सरांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये करतो मनपूर्वक स्वागत. काय स्टॉप केलाय वाईडिश लॉग ऑफला क्षेत्ररक्षक तिथं मैदानावरती पाहायला मिळाले. एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 21 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला. डू लाईची लढत आहे. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. तुम्हाला इथं मैदानावरची जिंकायचंच आहे. लढाई प्रचंड मोठ्या अस्तित्वाची आहे कारण इथं जिंकलात तर मग तुम्ही क्वार्टर फायनलची मॅच संदीप भैया नवली 11 कारेगाव अर्थात तो काय टॅगेस पारगाव या संघाविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे त्याही संघाच्या खेळाडूंचे लक्ष इथे मैदानावरती लागलेलं आहे. संकेत काकडे एकदा का सुरुवात झाली की समोर कोण गोलंदाज आहे फरक अजिबात पडत नाही. या सुपरस्टारला कृष्णा कांबळेला कमबॅक करून द्यायचा आपल्या संघासाठी इथे मैदानावरती. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर फटका. संकेत काकडेचा तडाखा धूम धडाका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असता 25 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. जबरदस्त बॅटिंग अफलातून बॅटिंग मैदानावरती आहे. सलामीला सातत्याने बढती दिली आणि त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं करणारा पिंपळगावचा सुपरस्टार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चौकाराबरोबर स्कोरकार पुढे गेला. 25 धावा धावपलकावरती आहे. कृष्णा कांबळे राऊंड द विकेट इथे मैदानावरती आले. पाठीमागच्या सामन्यामधले खरं तर प्लेअर ऑफ द मॅच होते. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. राजू पाटे उभा आहे तिथे आणि एक सोपा झेल डावाला पहिलं खिंडार पडतोय सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव. चांगली इनिंग खरं तर आपण पाहतो. अपेक्षित होतो मोठ्या इनिंगकडे वाटचाल चालू होती संकेत काकड्याची. एक चांगला ब्रेक थ्रू कृष्णा कांबळेने आपण पाहतो मिळून दिला. आडव्या बॅटने फटका. पाठीमागे आपण पाहतो राजू पाटे उभे होते आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला धक्का मैदानावरती बसला तर न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. आपण अक्षय लडकत यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला आहे आणि त्या संघर्षातून आपण पाहतो कोणी स्वतः अस्तित्व निर्माण करतो तर कोणी त्या संघर्षाच्या अस्तित्वाखाली मात्र आपण पाहतो आपलं जीवन मातेमोल करून जातं. त्यामुळे संघर्षातून तुम्हाला उभा करावा लागतो. तो तुमचा इतिहास आणि त्या इतिहासानंतर उभा राहतो तुमच्यातला माणूस. तो संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभाच करावा लागणार आहे कारण डू ऑर डायची मॅच आहे. जिंकलात तर क्वार्टर फायनलमध्ये आहे. पराभूत झाला तर रॉयल ट्रॉफी 2025च्या या तिसऱ्या पर्वाला तुम्हाला टाटा गुड बाय करावं लागेल. त्यामुळे अभिनय तो कभी नाही अशी कामगिरी तुम्हाला मैदानावरती करायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. तुम्ही जर पाहिले डीप लॉग ऑन आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक
मैदानावरती उभा केला इनसाइड आउट प्रॉपर बॅटवरती चेंडू इथे मैदानावरती मिडल झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक जर आपण पाहतो तिथे चेंडूवरती असतील एक धाव मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 26 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 1,51,000 रुपयाने झळालता करंट टाक. पर्व क्रमांक 3 तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो. पहिल्या पर्वामध्ये धानोरी स्पोर्ट क्लब धानोरी हे संघाने बाजी मारली. दुसऱ्या पर्वामध्ये महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पप्पू शेट पवार अँड कंपनीने मात्र दुसऱ्या पर्वामध्ये बाजी मारली. तर तिसऱ्या पर्वामध्ये कोण बाजी मारणार त्यासाठी मात्र प्रचंड मोठं युद्ध मैदानावरती रंगलेलं आहे. आणि या युद्ध पाहण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात मंटी गायकवाड सर यांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. स्पीडअप करा. 26 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. विशेष म्हणजे उन्हाचा देखील तडाखा सातत्याने वाढत चालेल. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर गार लागते, सायंकाळच्या सत्रामध्ये देखील गार लागते, परंतु क्रिकेट मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप मॅच इथे राजू पाटील बीट करतोय चेंडू. नशिबाची साथ मिळते परंतु सर सलामत तो पगडी 50. वैभव माळीच्या बॅटमधून येतो एक खणखणी चौकार. नशिबाचा चौकार मैदानावरती आला आणि या चौकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. 30 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 30 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 20 संघ आणि त्या 20 संघामध्ये आपण पाहतो खरं तर एक ऑल इंडियाचा ओपनचा आयकॉन आणि त्यानंतर या स्पर्धेला आलेलं ग्लॅमरस. तुम्ही अनेक वेळा खरं तर मैदानावरती पाहिले. प्रेक्षकांनी देखील पहिल्या दिवसापासून इथे हजेरी लावलेली आहे आणि एक अफलातून कामगिरी इथे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. संघाचा आयकॉन बरसतोय. षटकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रसन्नदादा कापरे साहेब यांच्या मार्केटचा श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव हा संघ 1 गडी बाद 36 धावा. स्टार्ट संकेत काकडेंनी चांगलाच दिलेला होता. तो बाद झाला परंतु त्यानंतर मात्र जो स्टार्ट आहे तो पुढे तुम्हाला कंटिन्युअसली तसा चालू ठेवावा लागेल. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा आयकॉन खेळाडू जुन्नर तालुक्यातील नारायणगाव गावचा असणारा हा कोहिनूर हिरा राजू पाटे आपल्याला पाहायला मिळतात. खरं दरम्यानच्या काळात आंबेगाव तालुक्याचं भूषण आणि आंबेगाव तालुक्याचं क्रिकेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी नेलं सुशांतदादा जाधव त्यांच्यासोबत स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल उर्फ बंटी गायकवाड, सतीश गायकवाड सरांना देखील तुम्ही तिथे सतीश गावडे सरांना देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहतात. सौरभ शेळके हे असे अनेक मान्यवर आपण खरं तर आपण पाहत आहोत ज्यांनी खरं तर हा मोठा सोहळा उभा केलेला आहे. 2 षटके संपलेले आहेत. 36 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. बॅटच्या आतली एज जिथे मैदानाच्या आतमध्ये गती कमी होती. चेंडू फेक येईल तोपर्यंत घेतले गेलेले एक धाव अमोल थोरा डोक्यावरती हात ठेवतोय. त्याला माहिती होतं 19-20 का मामला था. विशेष म्हणजे चेंडू जर हिट झाला असता परंतु जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही मित्रांनो. परंतु जरतर शिवाय क्रिकेटचा पानही ढळत नाही. हा क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास राहिलेला आहे. 37 धावा धावफलकावरती तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. वैभव माळी पहिल्या सामन्यामध्ये अफलातून बॅटिंग केली. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं अपयश आलं परंतु इथे संघाला मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. डू ऑर डायची खरं तर ही लढत आहे. जिंकला तर तुमचं खरं तर अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहणार आहे. पराभूत झाला तर मग मात्र तुमचं अस्तित्व या स्पर्धेत संपणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू राजू पाटीलला दाखवलेलं मोठं आसमान. वैभव माळीचा ब्लास्ट आहे. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 43 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अभी नाही तर कभी नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कामगिरी करायचं आहे. अभी तो असली मंजिल पाना बाकी है.
अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तुले है मुठ्ठीभर जमीन, अभी तो तुलना आसमान बाकी है. तुम्हाला अजूनही आपण पाहतोय स्वतःचं अस्तित्व मैदानावरती निर्माण करायचं आहे. सुंदर फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. फील्ड जी होती खरं तर फिल्डिंग जी होती त्याच्याविषयी खरं तर सॅटिस्फाई नाही राजू पाटे, त्यामुळे पुन्हा एकदा फॉलो थ्रोमध्ये थांबले. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो तर थोडंसं जे शॉट फायनलला रवी वनसुडे होते, वायडिश होते, थोडंसं आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे ते इथे मैदानावरती थांबलेलं आहे. 43 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरं 6 षटकांची एक मोठी लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. टिट फॉर टॅट माइंड गेम करतं दोन्ही आयकॉनमध्ये चालू आहे. एका बाजू राजू पाटे यादी थांबले तर या चेंडूवरती मात्र वैभव माळी हाही इथे मैदानाच्या आतमध्ये थांबला. आणि हे अशा अशा गोष्टी घडतात अनेक वेळा. खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण इथे पाहिलेला आहे. हा बॉल आपण पाहतो जागेवर नाही, क्रॉस द लाईन फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटिंग टीम रेऊ घेते. तिसऱ्या पंचाकडे आपण जातोय. सतीश जिंजूरकर सर आपल्यासोबत खरं तर पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. रॉयल ग्रुप व सायरो मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 तिसरं पर्व जे क्रीडा रसिकांनी अक्षरशः डोक्यावरती घेतलं. प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य करून गेले, गारुड निर्माण केलेली ट्रॉफी, आपली ट्रॉफी रॉयल ट्रॉफीचा आपण तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मुख्य पंचाने आपण पाहतो खरं तर चेंडू लिगल असल्याची गोष्ट केली, परंतु बॅटिंग टीम प्रत्येक टीमला आपण एक रेव ठेवलेला आहे आणि त्याचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये वैभव माळी आणि त्याचप्रमाणे अक्षय लढकत मैदानावरती करतायत. स्टेडियमवर त्यांनी कळवलं की आम्हाला खरं तर ह्या निर्णयावरची तिसऱ्या पंचांकडे जायचंय आणि तिथे टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. तिसरे पंच सतीश जिंजूरकर सर. इट्स अ फेअर बॉल. लिगल बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ते 43 धावा इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. वैभव माळी आतापर्यंत आपण पाहतो 7 चेंडू खेळलाय, 7 चेंडूमध्ये 18 धावांचा तडाखा. अक्षय लडकत 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहे. यावेळेचा चेंडू फटका फसलाय, बॅट फिरली शेवटच्या क्षणाला, कव्हर आणि तिथे मात्र दोघांमध्ये चेंडूने विसावा घेतलाय. साधा सुधा मामूली खेळाडू नाही, प्रतिस्पर्धा संघाचा आयकॉन आहे आणि त्या वैभव माळीला जीवदान मैदानावरती, जीवदानच मी म्हणेल. खरं लोकेश लोणारी वाऱ्यासारखा वेगावरती सरून आलेला होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतो असं वाटलं होतं चेंडू पर्यंत जाईल, तोपर्यंत दोघांमध्ये चेंडू पडला आणि 2 धाव्यांची मोठी उधळण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. 45 धावा धावफलकावरती जीवदान किती महागडी ठरतं अनेक वेळा तुम्हाला पाहायला मिळते. प्रतापराव गुजरांनी आपण पाहतो बेलोल खानला जीवदान दिलं आणि नुसतं जीवदान दिल्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा बेलोल खान स्वराज्यावरती चालून आले आणि चालू आल्यानंतर प्रतापराव गुजराम यांना आपण पाहतो नामरहम करून टाकलं. त्यामुळे संधी चोर पावलं नेते, चोर पावल्याने संधी निघून जाते. संधीचं सोनं नाही तर अक्षरशः चिंधी झालेली आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे. यावेळेचा चेंडू होता, टॅप केले चेंडूवर फक्त दिशा दाखवली, डीप एक्स्ट्रा कव्हर उभा केला राजू पाटे यांनी. तिथे एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 46 धावा धावपलकावरती आहे. फक्त आता वैभव माळी नाही तर अक्षय लडकतला देखील चांगली बॅटिंग करावं लागेल. अशी परिस्थिती कित्येक वेळा आणि अशा सिच्युएशन मधून कित्येक वेळा अक्षय लडकत पुढे आलेला आहे. आज आपण पाहतो प्रमोट केलं एका आउटच्या माध्यमातून तो मैदानावरती, कारण पाठीमागे अनिल यांची चांगली बॅटिंग प्रॉमिसिंग आपल्याला पाहायला मिळाली. वैभव दादांनी देखील चांगली बॅटिंग केली. यस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आडव्या बॅटने आसमान दाखवलंय. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. षटकार. तीन षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होत आहे. 52 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 षटका पण चेंडू का शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांकडून ओव्हर संपली.
तीन षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती आपण नजर टाकतोय. एक गडी बाद 52 धावा सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव. विशेष म्हणजे आपण पाहतो दौंड तालुक्यामध्ये अशी गावाची टीम वैभवदादा थोरात यांनी निर्माण केलेली आहे. संघामध्ये जर आपण पाहतो अनेक मोठमोठी नावं तुम्हाला पाहायला मिळते. स्वतः वैभवदादा थोरात, तानाजी कळतकर, चैतन्य चव्हाण आहे. अलीकडच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती धुमाकूळ घालायला लागलाय. तुम्ही जर पाहिलं अमोल लातू अजूनही पाठीमागे डॅगआउटमध्ये असलेल्या अनिल यांची देखील बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे फ्री लायसन्स आहे. या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो धावा इथं मैदानाच्या आतमध्ये गोळा करावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला जगदंब 11 उरुळीत कांचन, निखिल लोणारी सारखा एक अनुभवी खेळाडू या स्क्वॉडमध्ये आहे. रवी बनसुडे सरांसारखा एक अनुभवी खेळाडू या स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अनेक अनेक नावे, मंगेश हरिहर, कृष्णा कांबळे आपण इथे मैदानावरती पाहतो. अमोल थोरात ही अशी अशी खेळाडू आहेत की ही परिस्थिती त्यांच्यासाठी अजिबात नवीन आहे. अशा परिस्थितीत कित्येक वेळा उरुळकांच्या टीमला त्यांनी बाहेर काढलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहतो कृष्णा कांबळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. तीन षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहतो 52 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक एक गडी बाद आहे संकेत काकडेच्या माध्यमातून, परंतु एक चांगली भागीदारी, परंतु छोटी चांगली भागीदारी इथं मैदानावरती या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्विचेट खेळायचा होता, विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आणि तो फटका होणार आहे. तुम्ही जर पाहिले डीप पॉइंट आणि थर्डमॅनला कुठलाही क्षेत्ररक्षक इथं नाही. एकदा का थर्ट्या सर्कल क्लिअर केलं ना की धावा मिळू शकतील, मानस चांगला होता. परंतु चेंडूची जी निवड होती ती निवड मात्र वैभव माळीची इथे चुकलेली होती. ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या पलीकडे मिडायला टाकला हा चेंडू होता. तिथून मात्र चेंडू मारायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाही. चांगल्या चेंडूने मात्र षटक क्रमांक 4ची सुरुवात कृष्णा कांबळे इथे मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. डेड बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 20व्या क्रमांकाचा नियम आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण पाहतो मुख्य पंच पांडुरंग सरोदे सरांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते. 52 धावा इथे मैदानावरती आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती एक चेंडू आपण पाहतो खूप सुरेख टाकताना आपल्या कृष्णा कांबळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. हा बॉल मुख्य पंच वाईट. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती आपण पाहतो 53 धावा. दरम्यानच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात दोन मोठी नावं या ठिकाणी उपस्थित होतात. आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे सर आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो डॉक्टर प्रवीण गायकवाड सर. हे दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि स्वागत करतो वैभव माळी एका ब्रँडेड फटकारानं डीप लॉंगॉनला षटकार. षटकार हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. षटकार मैदानावरती आला आणि या षटकार बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 59 धावा धावपलकावरती आहे. त्याचबरोबर आपण पाहतो मांडवगण गावचे उद्योजक आणि विशेष म्हणजे आपण पाहतो काष्टी गावामध्ये श्रीनाथ बालरुग्णालयाच्या माध्यमातून आपण पाहतो प्रसिद्धच्या झोकामध्ये अवतरलेले डॉक्टर म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित पवार सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांच्यासोबत आपण पाहतो डॉक्टर अविनाश गावडे सर आणि डॉक्टर प्रवीण गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. फटका फसला तिथे कृष्णा कांबळे चेंडूच्या खाली आणि संघाचा आयकॉन थांबलाय. वैभव माळी इथं मैदानावरती कोसळतोय. ही आहे माननीय श्री संदीप दादा खोतकर यांची बळीची टाळी. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला. 59 धावा धावफलकावरती तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळताय. तो ऐकत असता जयघोषाचे नारे, तो नकोच विसरूया काल गतीचे वारे, अचूक चेंडू फटकार या काळाचा आयुष्य असरे डोंगर धावांचा, निरंतर आठवण राहील इथे कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या दिशा चेंडूवरती षटकार आला, परंतु पुढचा जो चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे टॉपेज झाला आणि कृष्णा कांबळे स्वतःच्या गोलंदाजीवरती एक सुंदर कॉटन बॉल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. चांगली इनिंग खेळून आपण पाहतो. खरं तर वैभव माळी संघाचा आयकॉन थांबलेला आहे. तर एक वैभव थांबताना तर संघाचा दुसरा वैभव अर्थात संघाचा नेता वैभव दादा थोरात आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये 46 धाव्यांची इन्व्हेन्सिक इनिंग 18 चेंडूमध्ये आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अवतरलाय. कारण माहिती आहे संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या अडचणीतून मात्र मार्ग इथे मैदानाच्या आतमध्ये काढायचा आहे.
हो हो, बॅटची बाहेरची कड, बॅटची बाहेरची कड. पाठीमागे आपण पाहतो अमोल थोरातचा अफलातून झैल संघाचा नेता घुसलतो. घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री संदीप दादा खोतकर यांची बळीची टाळी. तिसरा धक्का मैदानावरती मोठा फटका मारण्याचा मानस होता. आपण पाहतोय वैभव दादा थोरात यांचा, परंतु इष्टी पाठीमागे टेपलेला देखना झैल अमोल थोरात यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तानाजी खळदकर न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण पाहतोय तानाजी मालुसरे यांनी खरं तर खूप मोठा इतिहास गाजवला. आता तो इतिहास मात्र आपण पाहतो तानाजी खळदकर यांना इथे मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघासाठी आहे. विकेट हॅट्रिकचा चेंडू कृष्णा कांबळे यांच्यासाठी. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा कांबळे यांनी इथे मैदानावरती केलेली आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. जसं विकेट हॅट्रिकचा चेंडू ऐकला निखिल लोणार यांनी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले. फर्स्ट स्लिप थोडेसे पुढे आलेत आणि त्यामुळे आपण पाहतो गोलंदाज कशी गोलंदाजी करणं हे पाहिजे आपल्याला. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटकाय. पाठीमागे आपण जर पाहिले क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतील. एक धाव इथं मैदानावरती असेल आणि एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 60 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. मोठा मंच मैदानावरती सजलेला आहे आणि एका मोठ्या मंचामध्ये आपण पाहतो मोठा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रोफेशनल प्रीमियर लीगचा आपण पाहतो खरं तर तिसरं पर्व इथं 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर ह्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय डॉक्टर प्रवीणजी गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सरांचं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025च्या दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. काय षटक टाकलं कृष्णा कांबळेनं. अफलातून षटक मैदानावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 3 गडी बाद 60 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांकडून ओव्हर संपली. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 3 गडी बाद 60. अजूनही आपण पाहतो 2 षटकं मैदानावरती आहे. चैतन्य चव्हाण आतमध्ये गेलेत, पाणी घेऊन गेले. पाण्याच्या पाठीमागे क्लिअरली कुठला सर मेसेज आहे, कारण इथून तुम्हाला दोघांना खिंड लढवायची. या 12 चेंडूमध्ये धावा रोखायच्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र या धावा रोखण्यासाठी प्रतिस्पर्धा संघाने आपला हुकुम एका गोलंदाजी मार्कवरती आणलाय. राजू पाटे जितकी खरं तर उंची आहे त्या उंचीपेक्षा जास्त अभिमानाचं क्रिकेट आपण पाहतो खरं तर जुन्नर तालुक्यासाठी या खेळाडूंनी खेळलेलं आहे. आणि आज आपण पाहतो याचा आयकर म्हणून आपल्याला इथे टीम उरुळ कंचना संघाकडनं तुम्हाला पाहायला मिळतात. 60 धावा धावपालकावरती शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू आहे. उत्तम प्रकारची शेती सांभाळत आपण पाहतो चांगलं करिअर करू शकतो हे आपल्याला राजू पाटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. 60 धावा धावपालक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू गती परिवर्तन होतं. आडव्या बॅटने फटका. राजू पाटे तोच पोचू शकतो आणि तोच पोचलेला आहे तिथे. सुंदर झैल डावाला पडलेलं मोठं खिंडार आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री संदीप दादा खोतकर बळीची टाळी. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ते अनिल यांना तुम्ही तिथे पाहतात. तानाजी खळदकर गती परिवर्तन चेंडू होता. आडव्या बॅटनं फटका खेळला. वेग नव्हता अजिबात त्या फटक्यामध्ये, त्यामुळे चेंडू उंच हवेमध्ये गेला. आणि राजू पाटे तसं ते जर आपण पाहिलं झेल अवघड होतं, परंतु त्याने सोपा बनवला. सुंदर झेल आपल्याला राजू पाटे यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतात. अनिल 60 धावा धावपालकावरती आहे. 5व्या क्रमांकाचा षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती रंगलेला आहे. यावेळेचा चेंडू आल्या मोठा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर. धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पळून काढायच्या धावेसाठी नकार दिलेला आहे. एक धाव इथं मैदानावरती असेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती 61 धावा धावपलकावरती आहे. अक्षय लडकतला
खरं तर त्याच्या बॅटमध्ये एक दोन षटकार आला होता ना, त्या षटकारामध्ये आपण पाहतो त्याचा कलात्मकतेचा आविष्कार दर्शवणारा फटका होता. आता इथे देखील त्याला तेच दाखवायचं आहे, परंतु सोपं नाही. समोर राजू पाटे व्हेरिएशन आणि विशेष म्हणजे आपण पाहतो गुणवत्ताच्या जोरावरती स्वतःचा वेगळा अधिराज्य उभा करणारा हा सुपरस्टार आहे. परंतु अक्षय लढकत थांबेल तर कुठला? थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कुठला किनारा. दॅट्स अ बिगी षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. चेंडू घ्या. षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. 67 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पड़े हथौड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. जो बीत गया हो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. लढावं लागल. 67 धावा आपण पाहतो इथे बैदराच्या आतमध्ये. सुंदर फटका. विशेष म्हणजे आपण पाहतो कलात्मकतेचा आविष्कार खुलवणारा एक खणखणीत षटकार अक्षय लडकत यांच्या बॅटमधनं आलेला आहे. हा बॉल खूप मला वाटतं सफल झालाय. राजू पाटण देखील आपण पाहतो डोक्यावरती हात ठेवलं. त्यालाही माहिती आहे चेंडूची जर उंची थोडीशी खाली राहिली असते तर मग मात्र आपण अक्षय लडकतला आपण अडचणी निर्माण करू शकला असता. निर्धाव चेंडू आहे. आयुष्यामध्ये मित्रांनो अडचणी किती येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात नेहमी देवा लावण्याचं स्वप्न बाळगा, नियती मदत केल्याशिवाय. वाह, जबरदस्त फटका. जैसे गेंद निकली बल्ले से मानो चरण की मोहरती. अक्षय लडकत ऑन फायर. असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर यांचा खणखणीत षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 73 धावा धावपलकावरती आहे. अक्षय लडकत नावाचं वादळ मैदानावरती आलंय. अक्षय लडकतची बॅट आता बॅट राहिली नाही, ती तलवार झाली आणि त्या तलवारीने केलेले सपासप पार राजू पाटेच्या गोलंदाजीवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. 73 धावा धावपलकावरती आपण इथे आणखीन का 73 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानावरती इथे रंगलेला आहे. स्वप्न असे बघा की पंखांना बळ येईल, मैत्री अशी करा की जग आपलं होईल, अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल, आणि माणूस म्हणून असं बना की माणूस की सुद्धा नता बस्ताक होईल. कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. डुआर डायची लढत आहे आणि या डुआर लाईच्या लढतीमध्ये मात्र दोन्ही संघांनी कंबर कसलेला आहे. पुन्हा एकदा गेम प्लॅन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. काय बॅटिंग मैदानावरती चालली पा अक्षय लडकतची. शांत संयमी आणि शांतीत क्रांती कशी केली जाते ही अनेक वेळा अक्षय लडकतने अनेक मैदानावरती आम्हाला दाखवलेले आहे. आणि आज देखील आपण पाहतो आपल्या गावच्या संघासाठी, गावच्या अभिमानासाठी, गावाच्या गर्वासाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी अक्षय लडकतची बॅट बोलायला लागलेली आहे. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे गेलाय 73 धावा धावपलकावरती. तर राजू पाटे कसे कमबॅक करतील. या वेळेचा चेंडू होता वेगावरती. सॉरी ते मैदानाच्या आतमध्ये घडले काय पाहायचं. तिथे धावची संधी होती. एक मिळेल दुसऱ्या धावेसाठी बॅकअपसाठी कुणीही नाहीये. आणि बघता बघता 2 धावेंची मोठी उधळण. 2 धावे बरोबर आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतो षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रसन्नदादा कापरे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊनी ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री विशाल उर्फ बंटीदादा गायकवाड यांकडून ओव्हर संपली. 75 धावा धावफलकावरती. स्पीडअप करा. पाच षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर नजर टाकली आपण प्रसन्नदादा कापरे युवा उद्योजक यांच्या मालकीचा असणारा सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव 75 गाठतोय. 4 गडी बाद.
शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण रवी बनसुडे यांना पण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. शेवटचं षटक आहे. अनिल गती परिवर्तन आपण पाहतो. चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. धावचीताची संधी आहे. अक्षय लडकटच्या सॅक्रिफाईस विकेटसाठी आपण पाहतो. विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे. फलंदाज बाद होईल. झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री संदीपदादा कोतकर यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल अमोल नातू, परंतु तो नॉनस्टॅक वरती असेल. कारण आणि आपण जर पाहिलं नॉनस्टॅक वरती धावबाद झालेला आहे, त्या स्ट्राईक वरती अक्षय लडकत. अफलातून बॅटिंग आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं क्रमांकाचे षटक तोडाफोडा आणि राज्य करा. इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धावांचं अधिराज्य गाजवायचं आहे. हो यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. संघाच्या जुना नाणं खणखणीत वाजलंय. रवी बनसुडे अक्षय लडकेचा फर्निचर तोडून टाकतो शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री संदीपदादा कोतकर यांची बळीची टाळी. न्यू बॅटर धीरज यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 75 धावा धावफलकावरती, परंतु पहिले 2 चेंडू रवी बनसोडे यांनी टाकलेला आहे. आम्ही सातत्याने सांगितलं की खरं तर तुमच्याकडे अनुभव हा खूप गरजेचा असतो. जगाच्या बाजारामध्ये अनुभव विकत मिळत नाही. त्या अनुभवासाठी कष्ट तुम्हाला प्रामाणिक करावं लागतात आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आहे. अफलातून गोलंदाजी रवी बनसोडे यांची. यावेळेस आपण पाहतो खरं तर खूप चांगला चेंडू तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी आपण इथे मैदानावरती पाहतो. 75 धावात. यावेळेचा चेंडू फटका फसला. यष्टीरक्षक अमोल थोरात सोप्पा झेल होता आणि आणखीन सोपं बनवलंय. धीरज कपड्याचा खेळ थांबतोय. साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली ही आहे माननीय श्री संदीपदादा कोतकर यांची बळीची टाळी. चैतन्य चव्हाण न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळामध्ये ॲडव्होकेट संदीपजी कुरुंदळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 7 गडी बाद 75 धावा. शेवटच्या षटकामध्ये जिथे प्रचंड हाणामारी गरजेची होती, रवी बनसोडे यांनी मात्र विकेटची महामारी करून टाकलेली आहे. विकेट आपण पाहतो या मैदानाच्या आतमध्ये बराचशा आलेला आहे. धावा इथे मैदानावरती जर तुम्ही पाहिला अजून एकही आलेली नाही. या फलातून गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या 4 चेंडूमध्ये रवी बनसोडे यांनी केलेला आहे. गती परिवर्तन बक्कपंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो धावपलकावरती. फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर या ठिकाणी आहोत. आयोजक कमिटीमध्ये जर तुम्ही पाहिलं रॉयल ग्रुप, संदीपदादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसकुडे, सायरम मित्रपरिवार, रॉयल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानानं रॉयल ट्रॉफीचं आपण पाहतो 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये आपण पाहतो आता हे पर्व उत्तरार्धाकडे सुरुवात करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अफलातून क्रिकेट गेले 2 दिवसामध्ये आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतो क्रिकेटचा कुंभमेळा भरला गेलेला आहे. अनेक रथी महारथी ज्या खेळाडूंनी आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्व गाजवले, ते सर्व खेळाडू आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या निमित्तानं शिरोनगरमध्ये आलेत आणि आपला कर्तृत्वाचा झेंडा त्यांनी मैदानावरती रोवताना तुम्हाला पाहायला मिळालेला आहे. टेनिस cricket.in ची संपूर्ण टीम आपल्याकडे खरं तर आपल्यासोबत कार्यरत आहे गेले 2 दिवस आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये देखील दर्जेदार प्रक्षेपण आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इट्स अ वाईड बॉल. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 76 धावा धावपलकावर. चैतन्य चव्हाण शेवटच्या षटकामधला एक धोकादायक खेळाडू आहे आणि अनेक वेळा आपण पाहतो सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव संघाला त्याने धावींची उधळण करून दिली. समोर रवी सर आहेत. विरोधी दिशेला फटका, कॅल्क्युलेट एक फटका होता आणि निखिल लोणार यांना बीट करतो हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हा मारलाय चौका. आरोही कॉलेज ऑफ
या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. 80 धावा धावपलकावरती या षटकामध्ये धावा आल्याच नव्हत्या, परंतु धावींची कोंडी मैदानावरती चैतन्य चव्हाणने फोडलेला आहे. आडव्या बॅटनं फटकाय, प्रॉपर बॅटवरती चेंडू मिडल नाहीये. पाठीमागे क्षेत्ररक्षक लोकेश लोणारी चेंडूवरती येतील, तोपर्यंत घेतला जातात त्या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद होईल. 82 धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 83 धावींची गरज इथं मैदानावरती असणार आहे. पिंपळगाव टीम चला लगेच. फलंदाज चला. 82 धावा धावपलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी मात्र 83 धावांचं आव्हान इथे बैदराच्या आतमध्ये आहे. जरी 83 धावा धावपलकावरती असल्या, परंतु ह्या मैदानाचा इतिहास प्रचंड मोठा सांगितला जातो. अनेक वेळा करता धावा या मैदानावरती चेस झालेल्या आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जगदंबा 11 उरोळ कांचन संघ देखील आपण पाहतो इथे ही चेस कंट्रोल करण्यासाठी नक्कीच आपला क्लास दाखवतील तिथे. चला चला सलामीवर चला. श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव संघाकडनं मात्र क्षेत्ररक्षक मैदानावरती लागले. आपले दोन्ही ऑफिशियली पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. सतीश जिंजूरकर सर, पांडुरंग सरोदे सर. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण हेमंत परदेशी सरांना इथे पाहत आहोत. ब्याऐंशी धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. माफ करा, 83 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. आणि या 83 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. एका बाजूला आपण पाहतो संघाचा आयकॉन राजू पाटे यांना तुम्ही एका बाजूने पाहता, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निखिल लोणारे. उरोळी कांचन गावाचं क्रिकेट ज्या खेळाडूवरती अनेक वर्ष फिरत आलेला आहे आणि पॉईंट कव्हरचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची अनेक वर्ष अजूनही चर्चा निघते, ते निखिल लोणारे आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघाकडनं आपण पाहतो. संघाचा आयकॉन वैभव माळी सज्ज होतो इथे. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. जिंकलात तर मात्र या स्पर्धेची तुम्ही क्वार्टर फायनल मैदानावरती खेळणार आहात.
संदीप भैया नवली 11 तुकाई टायगर्स पारगाव या संघाविरुद्ध. आणि पराभव झाला तर मग मात्र आपण पाहतोय स्पर्धा तुम्हाला अर्ध्यावरती सोडून जावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण मैदानावरती लावले गेलेलं आहे. स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं राजू पाटे आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं डीप मिड विकेट राजू पाटे यांच्यासाठी उभा करून ठेवलाय. तर डीप एक्स्ट्रा कव्हर च्या रूपाने देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक इथे मैदानावरती सजवलं गेलेलं आहे. चैतन्य चव्हाण मिड विकेट मध्ये दिसतात. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण संकेत काकडेला पाहत आहोत. वैभव माळी षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी इथं सज्ज होतील. 83 बनवायच्यात आणि ज्यावेळेस एवढं मोठं धावफलक तुम्हाला मैदानावरती पार करायचं आहे ना त्यावेळेस मात्र पॉवर प्लेचे पहिले 2 षटकं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण एक मोठा धावफलक तुम्ही इथे मैदानावरती कंट्रोल करावं लागणार आहे. सामन्याला मैदानावरती प्रारंभ होतोय. पहिल्या डावामध्ये अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल सर्वच खेळाडूंकडनं. तर इथे पहिला चेंडू लॉंग सीट जुन्नर तालुक्याचा सुपरस्टार बरसलाय. राजू पाटेचा मोठा ब्लास्ट षटकार. पहिल्या चेंडूवरती आलेला टोले जंग हिट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. यावेळेस आपण पाहतो एक चांगला चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण पाहतो खरं तर या स्पर्धेमध्ये चांदीचे कॉईन सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे. खरं तर जे चारही संघाचे कर्णधार आहेत आता 2 संघ मैदानावरती खेळतायत. संदीप भैया नवले 11 जितेन शेळके आपण या. जितेन शेळके विनंती असेल आपण या इथे. त्याचबरोबर आपण पाहतोय चौकार आहे. आपण पाहतो जे चारही संघाचे कर्णधार आहेत त्यांना आपण या ठिकाणी चांदीचे कॉईन देऊन सन्मानित करतो. ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये चांदीचे कॉईन सौजन्य दिलेले आहे. धरमचंद भैरूलाल फुलपगर अर्थातच ज्वेलरचे प्रोप्रायटर आदरणीय आपण पाहतो देवेंद्र फुलपगर यांच्या माध्यमातून आपण पाहतो आजच्या चारही संघाच्या कर्णधारांना एक चांदीचे कॉईन सौजन्य आपण देणार. डान्सिंग डाव द विकेट आडव्या बॅटनं मिड विकेट फोडला राजू पाटेनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. जितेन शेळके या आणि त्याने विशाल कोथळकर साहेब या. जितेन शेळके या आणि त्याच्याबरोबरच आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आदरणीय विशाल कोथळकर साहेब आपल्याला आम्ही विनंती करतो की आपल्या इथे चांदीचे कॉईन देऊन सन्मान होतोय. आपण या इथे ओळीने 2 चौकार मैदानावरती आले. या 2 चौकाराबरोबरच संघाचा धावपले पुढे सरकतोय. 14 धावा इथे मैदानावरती आहेत. एनबी ट्रॉफीचा ब्रँड अँबॅसेडर आणि ब्रँड अँबॅसेडर असताना देखील कुठलंही प्रेशर न घेता त्याच एनबी ट्रॉफीचा मॅन ऑफ द सिरीज अशी खरं तर दुग्ध शर्करता युक्त योग आपल्याला आवडते करणारा खेळाडू आहे. आणि एकदा कधी खेळाडूची बॅट चालू झाली का मग मात्र समोर धावपळ किती मोठा आहे यांनी खरं तर फरक पडत नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहतो शिरूर शहराचे उद्योजक आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलेलं आहे आदरणीय बंटीदादा जोगदंड साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व मित्रपरिवार देखील आहेत. या सर्वांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2000 या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो आदरणीय भास्कर दादा गोळे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्याला देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये स्वागत करतो.
एक सिंगल मैदानावरती आले, एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे जातो. 15 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 31 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही धावपलक विजयाची खात्री तुम्हाला देत नाही. 434 धावा बनवल्यानंतर 3.5 तासामध्ये साऊथ आफ्रिकाने ऑस्ट्रेलिया संघाचं आव्हान मोडून काढलेलं होतं. हर्षल गिप्सच्या 175 धावा वादळ ठरलेल्या होत्या. यावेळेचा चेंडू निखिल लोणार विरुद्ध देशाला सूचित खेळतोय. तिथे आपण पाहतो ना, भिंतीचा अडथळा धावा पळून घ्यावा लागणार आहे. एकतर मिळेल, दुसऱ्या धाव्यासाठी फेकी येते, तोपर्यंत घेतलं गेलेल्या 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या 2 धावेबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतोय विकासदादा दौंडकर आणि महेंद्र शेठ गायकवाड यांच्या मालकीचा उर्वरकांची टीम 17. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्यास 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर 30 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. आदरणीय महाराष्ट्र पोलीस विशाल कोथळकर साहेब आणि जितेन शेळके या दोन्ही मान्यवरांना मी, दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की आपला एक छोटासा सन्मान होतोय. आपला सन्मान घेण्यासाठी आपण इथे व्यासपीठावरती या. 17 धावा धावपलकावरती इक्वेशन बदलते. 30 चेंडू आणि 66 धावांची गरज आहे. तानाजी खळदकर गोलंदाजी मार्कवरती, राजू पाटील पहिल्या षटकामध्ये मात्र धोकादायक ठरलेला आहे. आणि इथे इथे पहा, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. बिग हिट राजू पाटेवर असतो षटकार. थँक्यू सर, डीजे थँक्यू. आपण पाहतो खरं तर चारही कर्णधारांना सन्मानित करतोय आणि हे चांदीचे कॉईन देण्यासाठी मी आमंत्रित करतो राजेश अण्णा कदम, आदरणीय डॉक्टर अविनाश गावडे सर आणि बंटी दादा जोगदंड या तिन्ही मान्यवर विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जितेन शेळके यांना एक चांदीचं कॉईन देऊन श्रीनाथ बाल रुग्णालयाचे प्रसिद्ध डॉक्टर, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर अजित पवार सर यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर या ठिकाणी जितेन शेळके, बंटी सर या पुढे, आदरणीय डॉक्टर अजित पवार सर आणि आदरणीय बंटी जोगदंड साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धरमचंद भरुलाल फुलपगर ज्वेलर्स यांच्याकडे आपण पाहतो कर्णधारांसाठी चांदीचे कॉईन आहे, ज्यांनी खरं तर आपल्याला सौजन्य दिले. देवेंद्रजी फुलफगर साहेब आपले आम्ही खरं तर मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. राजू पाटे अलॉंग द कार्पेट मातीला आग लावतोय, वाईडिश कव्हर सीमारेषेच्या बाहेर, सनसनी चौकार. ओळीने 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये आग लावायला सुरुवात करायचं त्यांनी प्रारंभ केलेला आहे. 31 धावा धावफलकावरती समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलले पहा. 27 चेंडू आणि 52 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुम्ही पाहत आहात. यावेळेचा चेंडू मिडॉन उभा, अक्षर लटकन टिपला, सुंदर झेल आणि डावाला पाडलेलं पहिलं खिंडार, संघाचा आयकॉन राजू पाटे तंबूच्या आसऱ्याला. ब्लप केलं खरं तर राजू पाटेला आणि आपण पाहतोय अंगभेदक चेंडू मैदानावरती आला. चेंडूला दिशा दाखवली अक्षय लडकत मिडॉन मध्ये टिपल्याला सुंदर सेल पाहायला मिळतोय. ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक खरं तर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये मांडवगण, एकतीस
आदरणीय महाराष्ट्र पोलीस विशाल कोथळकर साहेब विनंती असेल आपण या न्यू बॅटर अमोल थोरात यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। एक गडी बाद 31 धावा धावपलकावरती समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलतोय। 26 चेंडू आणि आपण पाहतो 52 धाव्यांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर वॉटर स्टॉफ काय काय क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तानाजी खळदकर यांचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ही विकेट खूप गरजेची होती कारण वन वे ट्रॅफिक चाललेलं होतं। राजू पाटे कुठलाही स्पीड ब्रेकर त्याला आडवा आणून थांबलं नाही, परंतु मिडॉन मध्ये अक्षय लटकर कामाचा स्पीड ब्रेकर आला आणि त्याने मात्र राजू पाटेला थांबवलेला आहे। सामना आता इक्वल बॅलन्स मध्ये येऊन थांबलेला आहे कारण इथून अजूनही आपण जर समीकरण पाहिले तर 25 चेंडू आणि 52 धावींची गरज असणार आहे। यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे खराब क्षेत्ररक्षण, तुम्हाला 7 धावे लागेल गोलंदाजाला। चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा चौकार 4 धावा। दोन षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतो एक गडी बाद 35, 24 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे। तानाजी खळदकर नाराज आहे आणि नक्कीच होणार आहे कारण अनिल चांगले क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू तिथे थांबलाच नाही। चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर गेलाय। ऑनलाईनच्या माध्यमातून आपण पाहतो अनेक क्रीडा रसिक आपल्यासोबत जोडले गेलेले मांडवगण फराटे गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हरिदास मामा बालगीर हे देखील खरं तर आपण पाहतो मांडवगण नगरीमधनं रॉयल ट्रॉफीचा ऑनलाईनच्या माध्यमातून आनंद घेतात। मामा आपलं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर आपण पाहतो संघर्ष करिअर अकॅडमीचे प्रोप्रायटर लक्ष्मण अर्थात लकी खंडागळे सर देखील ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत। सर आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। मॅच रंगली मैदानावरती पहा, दोन षटकं संपले। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 35 आहेत तर 24 चेंडू आणि अजून 48 धावींची गरज। तर गोलंदाजी मार्क वरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये वैभव माळीला पाहतो। पहिले षटक 17 धावा आल्या, परंतु त्या षटकामध्ये राजू पाटेची त्याची गाठ पडलेली होती, परंतु इथे आता आपण पाहतो परिस्थिती वेगळी आहे यावेळेस। परंतु फटका फसला तिथे संकेत काकडे चेंडूच्या खाली आणि निखिल लोणारेचा खेळ संपतो मैदानाच्या आतमध्ये। दुसरा दिवस आपण पाहतो, दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेल्या 35 धावा धावपलकावरती तिसरा दिवस मैदानावरती आपण कव्हर करतो। दोन गडी बाद 35 धावा फलंदाज चला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत लोकेश लोणारी यांना इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात। 35 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो। तो 23 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे। सामना अजूनही मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे। हर हर महादेवची घोषणा मैदानावरती झाली, तलवारीला तलवारी भिनले गेलेत आणि युद्ध मात्र अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे। कोण या युद्धाचा मानकरी ठरणार आहे? लोकेश लोणारी एक सख्खा बंधू थांबतो ना थांबतो तर दुसरा सख्खा बंधू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। अजूनही 23 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे। यावेळेचा चेंडू होता वेगावरती स्वार होऊन टाकणारा चेंडू, फाईन लेग लाग लावायची होती, परंतु वैभव माळीच्या भन्नाट वेगाच्या चेंडूच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तिथे लोकेशकडे। लेगबाईच्या माध्यमातून एक धाव, एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो। धावपलकावरती 36 धावा आहेत तर अजूनही आपण जर पाहिलं 22 चेंडू आणि 47 धावींची गरज आहे। अमोल थोरात मोठा इतिहास सांगितला जातो आणि अनेक वेळा आपण पाहतो युकेपीएल मध्ये ताकदवान कामगिरीचा कर्तृत्वाचा झेंडा रोवलाय, परंतु आज आपल्या गावासाठी खेळायचं, आपल्या नावासाठी खेळायचंय। समोर वैभवला आपण इथे पाहतो। शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू सोपा होता आणि तसाच पाठवून दिला फाईन लेगला। दिशा भरकटल्यानंतर दशा खराब करणारा हा सनसनी चौकार। या चौकाराबरोबरच आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आदरणीय प्रकाशजी झिंडे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतोय। राहुलजी गावडे
आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार यांचं देखील खरं तर मनपूर्वक स्वागत करू. तर आपण 4 धावाबरोबर संघाचा धावपळ पुढे गेलाय. 40 धावा धावपलकावरती, तर 21 चेंडू आणि 43 धावींची गरज आहे. बॅटची बाहेरची कड फसली पदे, ओ हो हो, इथे इथे चेंडू जर काही इकडं तिकडं असता तर मग मात्र आपण पाहतोय. परंतु पहा, नशिबाची साथ आहे. कधी कधी तुम्हाला टेनिस क्रिकेटच्या मंचावरती असावे लागते. तानाजी खळदकर चांगले क्षेत्ररक्षण करतात. एक धाव, एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे 41 धावा धावपलकावरती, तर 20 चेंडू आणि 42 धावींची गरज आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बैठ, हे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. डिफ्लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 42 धावा धावपलकावरती, शेवटचे 19 चेंडू आणि 41 धावा. वैभव माळी संघाच्या आयकॉनने या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय आणि श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव या संघासाठी अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो फिनिश करायचा इथं मैदानावरती. सुरेख सुरेख बॉल आपण पाहतो मैदानावरती असणार आहे. दरम्यानच्या काळात या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा मोठा सोहळा शिरूर शहरामध्ये उपस्थित झाला, शिरूर तालुक्यामध्ये उभा केलेला आहे, विशाल अर्थात बंटी गायकवाड सरांचं शुभ आगमन आहे. तीन षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 42 धावा. जगदंब 11 उरुळे कांचन ही टीम तर अजून 18 चेंडू आणि 41 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तानाजी खळदकर यांच्याकडे चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोपवलेला आहे. 18 चेंडूने आपण पाहतो 41 धावा. डू ऑर डायची लढत आहे. टू बी और नॉट टू बी, दॅट इज जो क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकरड्यावरती करकटा पंतरवळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाची लक्तरे त्यात गुंडाळलेल्या मृत्यूच्या निशांत काळ्याशा डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा काय डंक मारावा का नंतर येणाऱ्या निद्रावर असा कधी जागृतीचा किनारा, परंतु त्या किनाऱ्याला जर स्वप्न पडू लागले तर जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही मित्रांनो. परंतु जरतर शिवाय क्रिकेटचा पाणी ढळत नाही. हा क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटला फटका फसलाय. संकेत काकडे चेंडूच्या खाली टिपतो जाईल आणि लोकेश लोणारीचा संपतो खेळ. डावाला पडतं तिसरा खिंडार. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये ओमकार क्षीरसागर यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 17 चेंडू आणि 41 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथं रंगलेला आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. कर्तृत्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छातडामध्ये दम असावा लागतो, आणि स्वतःच्या छातडामध्ये दम असेल तो जो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. यावेळेचा चेंडू खराब खराब बॉल होता. फक्त बॅट लावली आणि फाईन लेगला एक सनसनी चौकर वसूल केलाय. मौके पे चौका. 4 धावा. या चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 46 धावा धावपलकावरती. तुम्ही खरं तर विकेटच्या दोन्ही दुतर्फा गोलंदाजी करू शकत नाही, कारण कर्णधार यासाठी तुम्हाला फील्ड रिसेप्शन देऊ शकत नाही. फील्ड सेट केलं तुमच्याकडे ऑब्स्टिक आणि ऑब्स्टिकच्या पलीकडे, आणि जर चेंडू भरकडला तर मग मात्र आपण पाहतो आल्या आल्या त्यावरती ओमकारचा ब्लास्ट होता. धावांची मोठी उधळणी या चौकाराने केली. यावेळेचा चेंडू फुलर लेंथ होता. डाऊन द ग्राउंड आहे. जमिनी समांतर फटका. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे अक्षय चेंडूवरती आलेत. एक धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल, आणि एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 47 धावा धावपलकावरती. 15 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. अमोल थोरात बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे वेड्या, नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. अरे दाखवून द्या जगास की कोण चोर आणि कोण सावा आहे, त्याला क्रिकेट असे नाव आहे. अमोल थोरातला पुन्हा एकदा लढाई खेळायची स्वतःशीच. यावेळेचा चेंडू. यस यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.
जैसे आया वैसे धोडाला तो लाईफ झिंगालाला. अमोल थोरात इज द मॅन. षटकार. आपण खरं तर या ठिकाणी पाहतो या स्पर्धेमध्ये चारही संघाचे जे कर्णधार आहेत त्यांना चांदीचे कॉईन आपण या ठिकाणी देतोय. विशाल कोतळकर साहेब इथे नाहीये, त्यांच्या वतीने मात्र निमोणे गावचे उद्योजक अक्षय दुर्गे यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावरती या. स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल अर्थात बंटी गायकवाड सर यांच्या शुभास्ते आपण पाहतोय चांदीचे कॉईन आपण या ठिकाणी देतोय. आदरणीय विशाल कोतळकर साहेब यांच्या वतीने अक्षय दुर्गे यांना आम्ही विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 54 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 13 चेंडू आणि आपण पाहतो 29 धावींची गरज. समीकरण इथे मैदानावरती या षटकामध्ये षटकार चौकार आला, परंतु तरी देखील तानाजी खळदकरने कंबर कसलेला आहे, नांगर टाकलेला आहे. आपल्या संघाला अडचणीतून बाहेर त्यांना काढायचं आहे. यावेळेचा चेंडू यस यस जबरदस्त फटका. चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. वाघांची मोठी दहाड होती ही. षटकार. थँक्यू थँक्यू. आपण सन्मान कव्हर करत आहोत विजेता संघ, माफ करा, खरं तर सहभागी संघाच्या कर्णधाराला एक चांदीचे कॉईन आपण या ठिकाणी देतोय आणि विशाल कोतळकर साहेब यांच्या वतीने अक्षय दुर्गे हा सन्मान स्वीकारतायत. आदरणीय देवेंद्र फुलफगर साहेब, धरमचंद भैरुला फुलफगर जोराचे प्रोपरायटर यांच्या वतीने आपण पाहतोय चांदीचे कॉईन आहे. जबरदस्त फटका होता. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 60 धावा आहेत. 12 चेंडू आणि अजून आपण पाहतो 23 धावींची गरज आहे. आपण पाहतो 23 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण अक्षय लडकत यांना इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतात. समोर आपण अमोल थोरात. काय बॅटिंग खरं तर या दोन्ही खेळाडूंनी पाठीमागच्या षटकामध्ये केली. अजूनही जर आपण पाहिलं 12 चेंडू आणि 23 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेत आलेला आहे. राह संघर्ष को चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. सूर्याप्रमाणे चमकायचंय तुम्हाला. आडव्या बॅटनं उंची उंची आणि लांबी देखील. संकेत काकडेच्या डोक्यावरनं बंगल रसगुल्ला कोल्हापुरी तडका. षटकार. ज्यांनी झेल घेतला इथे या, आपल्यासाठी पारितोषिक आहे. आता इथून आम्हाला नाव कळणार ना, डायरेक्टली या, डायरेक्टली आपण या. आता षटकाराच्या बाहेर ज्यांनी झेल टिपला आपल्यासाठी खरं तर स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल बंटी गायकवाड सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येणार आहे. आपण इथं वरती या. हा बॉल बॅक टू द बॉलर. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. षटकारानंतर केलेलं कमबॅक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि अजूनही 17 धावींची गरज आहे. 2-3 निर्धाव चेंडू अक्षय लडकतला मैदानावरती टाकावे लागतील, परंतु अमोल थोरात जखमी वाघ आहे आणि जखमी वाघाच्या तोंडावर रक्त लागल्यानंतर काय करतो तो शिकार करण्याचा प्रयत्न करतो. हो आडव्या बॅटनं हा तडा नव्हता. हा असुड ओढला अक्षय लडक्याच्या गोलंदाजीवरती. अमोल थोरात लॉंगेस्ट हिट. षटकार. थँक्यू. चाकणचे उद्योजक आणि आपण पाहतोय विशाल टायरचे ओनर आदरणीय ढोरे साहेब ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही तुमचं करतो मनापासून स्वागत. जबरदस्त फटका इथे मैदानावरती होता. असून मारावा असा फटका होता अमोल थोरातचा आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 72 धावा धावपलकावरती आहे. 9 चेंडू आणि 11 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे.
पाने निकले हो जो मंजिल ओ मुकाम भी मिल जाएगा, पाने निकले हो जो मंजिल ओ मुकाम भी मिल जाएगा, आज बस तुम कोशिश तो करो जितका काफिला खुद प खुद जुड जाएगा. शेवटचे 9 चेंडू आणि 11 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगत चाललेला आहे. वाईड यॉर्कर चेंडू, जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त तडका होता. दॅट्स अ ब्लंडेड हिट बाय अमोल थोरात. वाईड श्लोक फुटलाय. षटकार. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र पोलीस आदरणीय सोनाजी तावरे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आग ओकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता. 7 चेंडू आणि 5 धावा. अजूनही 2 चेंडू अक्षय लडकननी जर नीट टाकले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येणार आहे. परंतु अमोल थोरात इथे आपण पाहतो तर षटकाराने सामना फिनिश केला तर रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून 777 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. आणि यावेळेचा चेंडू इथे फाईन लगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळेल. एक धाव आणि एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावपलिकावरती 79 आहेत. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलो थँक्यू डीजे थँक्यू. पारगाव संघाचे कॅप्टन या संदीप भैया नवली 11 तुकाई टायगर्स पारगाव. हा जिथे नाही तिथे बॅडलाईटचं कुठ सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्या. 6 चेंडू 4 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्कवरती अथर्व आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस आदरणीय तावरे साहेब आणि आदरणीय बंटी अर्थ विशाल गायकवाड सर या दोन्ही मान्यवरांच्या. त्याचप्रमाणे आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस प्रकाशजी झेंडे साहेब. MS दोन्ही स्टाईलने जर सामना संपवला तर सायरम उद्योग समूह आदरणीय रवींद्र गिरमकर सर काय 4-4 काय MS धोनी स्टाईलने जर सामना फिनिश केला तर सायरम उद्योग समाजचे सामना जर आपण पाहतो इथे जिंकून दिला तर 777 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. 6 चेंडू आणि 4 धावा. हो यावेळेचा चेंडू पहिला चेंडू भंडार वेगाचा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना जर आपण पाहतो MS धोनी स्टाईलने अर्थातच षटकार मारून जर सामना संपवला तर रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून 777 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू आणि आपण पाहतोय 4 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये फटका खेळलाय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पासून बराचसा लांब असेल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील आपण पाहतो प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल. बघता बघता साज बाज और ये ताज या 3 धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे सरकतो. 82 आहे. षटकाराने जर सामना फिनिश केला तर आपण पाहतो सायरम उद्योग समूह रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून 777 रुपयाचं पारितोषिक आहे. 777 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 1 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अथर्व गोलंदाजी बारकोरते कशी करामत इथे मैदानाच्या आतमध्ये तो करेल. 4 चेंडू 1. खरं तर असे देखील सामने कित्येक वेळा आम्ही जिंकताना पाहिलेला आहे. जर इथे आपण पाहतो सामना टाय करायचा असेल तर चारही निर्धाव चेंडू अथर्वला इथे मैदानावरती टाकावे लागेल. डेड चेंडूची घोषणा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. MS धोनी महाराष्ट्र पोलीस आदरणीय झेंडे साहेब आदरणीय तावरे साहेब आपण या खाली. 4 चेंडू मध्ये आपण पाहतो 1 धावेची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये असेल. हो 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 सुंदर बॉल अफलातून बॉल तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानावरती इथे रंगतोय.
3 चेंडू आणि 1 धावींची गरज. सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव विरुद्ध उरुळी कांचन. आणि याच बरोबर मात्र आपण पाहतो सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. जगदंबा 11 उरुळी कांचन चेंडू फेका. हा संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलेला आहे. तर श्री सिद्धेश्वर स्पोर्ट फाउंडेशन पिंपळगाव आपण या स्पर्धेमध्ये आलात. खूप चांगले क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. वैभव दादा थोरात आपला सन्मान होतोय. आदरणीय धरमचंद भैरूलाल फुलपगर उरुळ कांचन टीम कॅप्टन या पुढे. कॅप्टन चला ना. अमोल थोरात तेच आहे मॅन ऑफ द मॅच.